मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ, पंकजाताई, बावनकुळेजी आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व ओबीसी नेते, त्यामध्ये अनेक ओबीसी नेते सहभागी झाले होते आणि 2 सप्टेंबरच्या JRच्या संदर्भात जो मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं ओबीसीकरण कुणबीकरण करण्याचा जो JR काढला, त्या JRवर आणि ओबीसीच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली। अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली। भुजबळ साहेबांनी मांडली, पंकजाताईंनी मांडली, आमचे अण्णा आमचे शेंडगे साहेब त्यांनी पण मांडली आणि यामध्ये आम्हाला सरकारकडून सकारात्मक यावर चर्चेचा शेवट व्हावा, सकारात्मक चर्चा होईल आणि जो ओबीसी समाज आज फार मोठ्या या JRमुळे अडचणीत आलेला आहे, त्याचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे आणि आता मराठवाड्यातील तर अनेक जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक समाज एकमेकाच्या विरुद्ध आता उभा होताना दिसतो आहे। काल परवा 30 तारखेला कुठला जिल्हा तो आपला हिंगोली जिल्ह्यातील एका गावामध्ये वेलतुरा गावात वंजारी समाजाच्या लोकांनी देवी विसर्जनाचं कार्य मिरवणूक निघत सुरू असताना बरोबर मिरवणूक गावाच्या मध्यभागी आला असताना प्रचंड आणि त्यामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेबांचं गाणं सुरू होता, त्यांच्यावर गीत सुरू होता। एवढ्या कारणावरून 12 लोकांना झोडपून काढलं, लाट्याकाट्यांनी, महिला सुद्धा सोडल्या नाही आणि त्यातील 2 गंभीररित्या जखमी झाले। अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे। डोकं फोडली जात आहेत बहुजनांचे, ओबीसीचे विशेष करून, आणि समाजामध्ये प्रचंड अशी दरी निर्माण करण्याचं काम या JRमुळे होत आहे, हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं। हा JR काढत असताना कुठेही 2002चा JR आणि त्यानंतर 2012 म्हणजे त्यामध्ये रूल्स जे तयार झालेत त्या रूल्स कुठेही या JRमध्ये फॉलो करताना किंवा पाळताना दिसले नाहीत। त्या JRमध्ये त्या रूल्सचा कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही आणि ज्या गोष्टी म्हणजे पळवाटा पूर्णतः ठेवण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गातून जाऊन ते प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या JRमध्ये आहे। स्थानिक चौकशी अहवालामध्ये ज्या गोष्टीचा समावेश केला आहे त्यातून सरळ पूर्ण वंशावळीला त्याचा लाभ होईल अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला। आमचे ससाने जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी मुद्देसूद अभ्यासपूर्वक ते मांडणी केली आणि आम्ही सांगितलं की 2 सप्टेंबरचा JR रद्द करा। मी पण मागणी केली आणि पंकजाताईंनी सुद्धा मागणी केली की 2014 पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत, कुणबी प्रमाणपत्र दिलेत, त्याची श्वेतपत्रिका काढा, ही सुद्धा मागणी केली। इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यावर जोर नव्हता, कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होतं। पण यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही आम्हाला त्या JRच्या संदर्भात सविस्तर माहिती देत असताना
आमचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि विनंती केली की तुमचा 10 होणारा पुढचा जो मोर्चा आहे तो मोर्चा रद्द करायची विनंती केली। मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की आमची पुन्हा तिथेही विनंती केली आणि मी इथेही विनंती करतो आहे, तुम्ही म्हणालात की आमचा DNA हा ओबीसी आहे। माझी विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करा आणि 10 सप्टेंबरपर्यंत आम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत आमचा मोर्चा 10 ऑक्टोबरला होणार आहे आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा श्वेतपत्रिका काढून आणि तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करून मोर्चात पाठवा। मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू। पण आम्ही सर्व सकल ओबीसी महामोर्चानी ठरवलं आहे की 10 ऑक्टोबरचा मोर्चा काढायचा आणि 10 ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये लोकांच्या मनामध्ये, आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो संताप आहे, जो राग आहे, तो उद्ध्वस्त होताना पाहतोय, त्या सगळ्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि जर काही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विशेष करून जर वाटत असेल तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय घ्यावा। 10 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे, पण मोर्चांची विनंती केली। आम्ही आता तो मोर्चा काढण्याचा निर्णय आमचा आहे, आम्ही घेतलेला आहे आणि तोपर्यंत जो अवधी आहे, कोर्ट काही सब ज्युडिशरी आहे म्हणून त्यामध्ये आम्हाला काही बदल करता येत नाही वगैरे वगैरे, न्यायप्रविष्ट मामला असल्यामुळं तर आम्हाला काही GRला वगैरे बदलता येत नाही वगैरे म्हणताय, तोपर्यंत त्यांना संधी आहे। खरं तर ते आता कोर्टात, हायकोर्टामध्ये अजून ॲडमिशन सुद्धा झालेलं नाही। आता ते प्राथमिक काय म्हणतो त्याला, त्या स्टेजला आहे, प्रायमरी स्टेजला ही स्थिती त्या ठिकाणी आता आहे। कदाचित या सगळ्या संदर्भात पुन्हा 2-3 हेरिंग होतील आणि मग सरकारचं एफिडेव्हिट त्या ठिकाणी जाईल। तर एफिडेव्हिट सरकारचं जाईल, तो पब्लिश होईल, सरकारची भूमिका सकारात्मक आहे का हे त्या ठिकाणी दिसल्यानंतर सकल ओबीसी समाज त्या संदर्भातला निर्णय ज्यावेळेस भूमिका होईल तो घेईल। पण आज आम्ही हा मोर्चा 10 ऑक्टोबरचा काढायचा निर्णय आमच्या सगळ्या समाज बांधवांनी, ओबीसीच्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे। आजच्या बैठकीत काही ठोस निर्णय झालाय का? कारण की तुम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले सगळ्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी काही ठोस निर्णय घेतलाय का आजच्या बैठकीत, की फक्त तुमचे म्हणणे ऐकून घेतलं त्यांनी? ना, आमचं म्हणणं अनेक नेत्यांचं ऐकून घेतलं। ठोस असं काही म्हणता येत नाही, केवळ त्या GRचे काय परिणाम वाईट होणार नाही ओबीसीवर एवढंच काय त्यामध्ये त्यांनी सांगितलं। म्हणजे या GRमुळे कुठल्याही ओबीसीचं नुकसान होणार नाही किंवा पितृसत्ता जी आहे तेच लागू राहील, पण त्यात ते GRचा पूर्ण GR आणि ते अहवाल, चौकशी अहवाल तो खालच्या लोकांनी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी जो द्यायचा आहे तो त्या ठिकाणी त्याला कुठेही अधिकार नसताना एकदम गाव पातळीवरच्या लोकांना तो अधिकार देऊन टाकला आहे। खरं तर 2दा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कुणबी आणि मराठा हे दोनही वेगळे आहेत आणि त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून किंवा ओबीसीमध्ये समावेश करणं हा मूर्खपणा ठरेल असंही म्हटलं आहे आणि ते फेटाळलेलं आहे। तरी पण जर एखादा नेता उभा होतो आणि तो वाटेल त्या पद्धतीनं मनमानी करून मिळवतो तर आम्ही जगायचं कसं? आमच्या लोकांनी 12 लोकांनी ओबीसीची आत्महत्या केली, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाला। हे आरक्षण आता आमचं संपलं म्हणून कयो तरुण तिथे कायदा सुव्यवस्थेचा विषय येत नाही का? कोणी जर मुंबईत येऊन कायदा सुव्यवस्थेचा धमकी देतो तर मग सरकारने याही संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा होती। त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची काही भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता होती। जे ओबीसीसाठी बलिदान दिले
आम्ही म्हणतो की शहीद झालेत ओबीसी समाजाच्या हक्क वाचवण्यासाठी, पण तशी काही कुठली भूमिका दिसली नाही. सर, खोटी प्रमाणपत्र देखील तयार केली जातात अशा घटना देखील समोर आल्या. त्यांच्या प्रचंड अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं म्हणतात, पण अधिकारी हे खोटी प्रमाणपत्र कशी काय तयार करू शकतात आणि का करतात? खरं म्हणजे खोटी प्रमाणपत्र देण्याची हिम्मत ही आली कुठून? ते या GR मुळे आली. हा GR जर बदलला तर तो पाळीच येणार नाही. म्हणजे एकदा काय ते बोकड कापायचं आणि मग हळहळ करायची व्यक्त, माणसाला मारायचं, अरे रे बेकार मारलो म्हणायचं, याला काय अर्थ आहे का? तुम्ही तो GR बदला ना. मूळ तिथूनच याची सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की यावर जे खोटी काही प्रमाणपत्र दिली ती कायदेशीर कारवाई वगैरे वगैरे. आता अनेक नेते आहेत ज्यांनी प्रमाणपत्र घेऊन आमदार खासदार झाले आहेत, त्यांनी ते कोर्टात चॅलेंज देत राहिलेत, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. तर त्यामुळं त्यातून काही एकदा सर्टिफिकेट दिली की त्यामध्ये त्याला पळवाटेसाठी आणि वेळ मारून नेण्यासाठी भरपूर स्कोप आहे, भरपूर वेळ आहे. तो ते करत असतो, त्याचा राजकीय फायदा घेत असतो. आणि उद्या या GR मुळे मला मी जबाबदारीनं सांगेल की मायक्रो ओबीसी आणि इतर ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून हद्दपार झालेला दिसेल. तो नगर परिषदेमध्ये दिसणार नाही, जिल्हा परिषदेमध्ये दिसणार नाही, महानगरपालिकेमध्ये दिसणार नाही. त्याचं अस्तित्व संपलेलं दिसेल, हे सुद्धा आम्ही सांगितलं. मनोज जरांगे पाटील म्हणतात आहेत की जर तुम्ही ह्या शासन निर्णयाला हात घालत असाल तर आम्ही थेट तुमचा 1994ला जे ओबीसी समाजाला दिलेला आरक्षणाचा निर्णय आहे त्याला कोर्टात चॅलेंज करू, असं ते थेट ओबीसींना आव्हान देतात. ऑलरेडी त्यांनी त्याला चॅलेंज केलेलं आहे. त्याच्यावर मला वाटतं अजून निर्णय कुठलाही झालेला नाही. ती सगळी बाब न्यायालयाच्याकडे प्रलंबित आहे. परंतु चॅलेंज करण्याची भाषा सातत्यानं दिली जाते आणि जरांगे पाटील असं देखील म्हणतात आहेत की जी सारखी आडनावं आहेत त्यांना देखील आता कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं, अशा पद्धतीची एक वेगळीच मागणी त्यांच्याकडनं होती. नाही, आता सारखे आडनावाची अनेक माणसं आहेत. SC मध्ये आहेत, ST मध्ये आहेत, ओपन मध्ये पण आहेत आणि हे सगळ्या जातीमध्ये आहेत. म्हणजे एक आडनावाची माणसं 10 जातीमध्ये भेटतील तर 10 जातींना कुणबी प्रमाणपत्र द्या असं जरांगे पाटलांना म्हणायचं आहे का? त्याचा अर्थ तो निघतो आहे. त्यामुळे ते ठोकत आहेत आणि धमकी देत आहेत. आणि त्यांना आम्ही काहीच म्हणत नाही आहोत. तुम्ही मराठा समाजासाठी मागण्यासाठी रस्त्यावर उतरलात, तुम्हाला मिळालं पाहिजे, तुम्हाला दिलं गेलं, EWS मधून दिलं, तुम्हाला तुमच्यासाठी शिंदे सरकार होतं त्यावेळेस ECBC मधून दिलं, पण तुमचं समाधान होत नाही, तुम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. त्यावेळेस ओबीसी समाजातून जर पाहिजे तर आमच्या संख्येनुसार आम्हाला ते मिळत नाही. आमच्याकडेच एवढी गर्दी आहे, 450 जातींची, 374 जाती आहेत आणि तिथेही इतकी वाईट अवस्था असताना पुन्हा अधिकच्या लोकांना यामध्ये समावेश केल्यावर आमच्या हातात काय शिल्लक राहील? पैलवान सगळे घेऊन जातील आणि कुपोषित बालकं उपाशी मरतील, ही आमची स्थिती होईल. आणि म्हणून तेच आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून नेलं. ओबीसी नेताओं का प्रतिनिधि